सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. याच्यापूर्वीचा श्लोक आहे हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे मही. त्याचा अर्थ सांगितलं होतं की तू जर मेलास तर स्वर्ग प्राप्त होईल, नाही तर जिंकलास तर पृथ्वी प्राप्त होईल, म्हणून तू युद्ध कर. आता सांगतात की युद्ध कसं करायचं त्याची एक क्लुप्ती सांगतात की ज्या युद्धात म्हणजे पापाच्या भीतीने युद्ध करत नाहीये ना अर्जुन. पाप लागेल या लोकांना मी मारलं तर, म्हणून तो या पापाच्या भीतीने युद्ध करत नाही ना. म्हणून त्या ती पापाची भीती घालवण्यासाठी म्हणा किंवा एखादी क्लुप्ती म्हणा ते सांगतात की सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजय. युद्ध कर्तव्य म्हणून करायचं. हरलं तरी दुःख मानायचं नाही, जिंकलं तरी सुख मानायचं नाही. लाभ झाला अलाभ झाला समान स्थितीमध्ये राहायचं. सुख दुःख अशा पद्धतीने जर तू युद्ध केलंस तर नैवम पापम अवाप्स्यसि. मग अशा पद्धतीने तुला कुठलंही पाप लागणार नाही ते सांगतात. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे आणि लाभालाभानं धरावे मना माझी. सुख झालं म्हणजे युद्ध आपण जिंकलं लगेच संतोष व्हायचा नाही, खूप असा आनंद उत्सव साजरा करायचा नाही युद्ध. आणि दुःख झालं म्हणून लगेच रडत बसायचं नाही, काय आपण हारलो. आपलं कर्तव्य कर्म होतं आपण केलं, लाभ प्राप्त झाला तरी हे नाही कुठली वृत्ती नवीन तयार होता कामा नये, चेहऱ्यावरची सुरकुती सुद्धा हलता कामा नये. हे त्याचं उत्तर आहे. कळलं का? लाभ झाला म्हणून चेहऱ्याकडे पाहून असं कोणाला लक्ष देणार कामा नये की याला लाभ झाला, किंवा चेहऱ्याकडे पाहून असं लक्ष देता कामा नये की याला दुःख झाले. जसं रामाचं वर्णन करतात की नाही, रामचंद्रांना अभिषेकाला बोलवलं होतं पण वनवासात पाठवलं. म्हणजे सकाळी त्याला खरं म्हणजे मंगलस्नानासाठी बोलवलं होतं, ते मंगलस्नान गेलं एकीकडे, दुसरंच काहीतरी लागलं आणि त्याला जावं लागलं युद्धाला. तर या सगळ्या प्रकारामध्ये हनुमान नाटकामधलं एक वाक्य फार भारी आहे. त्या वसिष्ठांनी असं सांगितलं की रामाच्या चेहऱ्याची सुरकुती सुद्धा मी हल्लेली पाहिली नाही. त्याला ज्यावेळेस अभिषेकासाठी बोलवलं होतं त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही आनंद नव्हता किंवा वेगळाच विशेष काही होतं असं नाही. आणि वनवास आता नाही बघ, तुला राज्यावर नाही बसवायचं, तुला जरा वनवासाला जायचंय म्हणून त्याच्या चेहऱ्यावर कुठलंही दुःख नव्हतं. सुरकुती सुद्धा म्हणजे आकार विभ्रम असा शब्द प्रयोग आहे. स्वल्पोप्याकार विभ्रम न मया लक्षितस्तस्य स्वल्पोप्याकार विभ्रम. चेहऱ्यावरचा आकार यत्किंचितही बदललेला मी पाहिला नाही. याला म्हणतात लाभालाभो जयाजय. सुख दुःखी समे कृत्वा. म्हणजे काय आहे, सुख आणि दुःख कुठल्याही परिस्थितीत समान असणं. हे अशा पद्धतीने युद्ध केलं, अशा पद्धतीने राज्य केलं मग पाप लागत नाही. एत विजय मिळ होईल का सर्वता देह जाईल. हे आधीची काही पुढील चिंता आहे ना, कशाला उगीच विचार करत बसतोय. आपलं युद्ध होतंय, आपण जिंकतो का मरतो, हे कशाला तो आज विचार करत बसलाय. आपण या उचिता स्वधर्माची राहा, आपण हेच काही चिंता करायची नाही. मग आपल्याला काय योग्य आहे, आपल्याला योग्य एवढंच आहे की स्वधर्मातेची राहटता हे आपल्याला योग्य आहे. स्वधर्म आचरण करणं, त्याची राहटी करणं हेच आपल्यासाठी योग्य आहे. बाकी कुठला विचार आपल्यासाठी योग्य नाही की मी युद्ध जिंकेल का, हे होईल का, ते होईल, काही योग्य नाही. जे पावे ते निवांत सहनी जावे. जे काही प्राप्त होईल ते निवांतपणे सहन करायचं. म्हणजे आनंदही सहन करायचा आणि दुःखही सहनच करायचं. दुःख आणि आनंद दोन्ही सहन करणं अवघड आहे. त्यातल्या दुःख तरी माणूस सहन करते, आनंद सहन करणं अवघड आहे. त्याच्या चेहऱ्यावर लगेच ते दिसतं ना, आनंदात त्याला ते होतं, ते पण सहन केलं पाहिजे, आनंद आणि दुःख. वेदांताच्या भाषेमध्ये सुख आणि दुःख, पुण्य आणि पाप हे दोन्ही अडथळे आणणार आहेत. म्हणून अतिपुण्य झालं तरी मोक्ष मिळत नाही माहिती का, आणि अतिपाप झालं तर मिळतच नाही, काही विशेष नाही आहे. अतिपुण्य झालं तरी मोक्ष मिळत नाही. म्हणून ते आज वाचन करत होतो मी त्या अरण्यकांडामध्ये त्या सुतीक्ष्ण ऋषींचं गोष्ट येते. त्या सुतीक्ष्ण ऋषींचं खूप पुण्य झालं होतं म्हणून त्यांना मोक्ष मिळणं झालं. राम ते वनवासात जाता 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 त्याच्या आश्रमात ज्यावेळेस आले तर त्यांनी रामाला सांगितलं तू इथं बस, आता माझ्या आश्रमात आलास फार चांगलं झालं. आता संकल्प घेतला आणि असलेलं सगळं पुण्य रामाला अर्पण केलं, मिळवलेलं सगळं. आणि आता म्हणजे बस सगळं पुण्य संपलं, आता माझा मोक्षाचा मार्ग मोकळा झाला.
आणि आता इथं मी देह चितेनं योगाग्नीनं हे करतो आणि योगाग्नीनं देह हे केला. तर सुख दुःख आणि पुण्यपाप हे तसं पाहायला गेलं तर एका समानार्थी शब्द आहेत एक प्रकारे. तर पुण्याचंच रूपांतर सुखामध्ये होतं, पापाचंच रूपांतर दुःखामध्ये होतं, जे काय असेल. तर त्यात पुण्यसुद्धा हे अडथळा आणणार आहे. पुण्यसुद्धा वस्तुतः पापच आहे. पाप तर पाप आहेच आहे, पण पुण्यसुद्धा पाप आहे. म्हणून आनंद जरी झाला तरी तो सहन करता आला पाहिजे, म्हणजे तो दाखवायचा नाही. अशा पद्धतीने राहिलं की तुम्हाला हे लागत नाही, पाप लागत नाही. म्हणजे तुमचे कर्तव्य कर्म तुम्ही करत राहायचं, कर्तव्य कर्म करत राहायचं. म्हणजे पावेत ते निवांत सहावे सहोनी जावेत, ऐस्या मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता जुजावे निभ्रांत व्हावा. असं एकदा मन तुझं तयार झालं, जे पावेल त्याला मी सहन समोरचा आहे, समोर जायला जे काही होईल ते. आणि त्यात मी काही आनंदही उत्सव साजरा करणार नाही, दुःखाचंही काही हे करणार नाही. अशा प्रकारे मन माझं दोन्हीकडे मी स्थिर ठेवीन. असं जेव्हा तुझं होईल तर दोषू न घडे स्वभावे, मग तुझ्याकडून कुठलेही दोष घडणार नाहीत, म्हणजे तुला पाप लागणार नाही. म्हणून हे आता जुजावे निभ्रांत तुला. तेव्हा कुठलीही मनामध्ये भ्रांती न आणता, कुठलाही भ्रम न आणता तू सरळ निभ्रांतरित्या काय कर, युद्ध कर. झुंजावे म्हणजे युद्ध कर. हे सुखदुःखाचं जे सांगितलं हा ज्ञानमार्ग आहे. तो अगदी थोडक्यात सांगितला भगवंताने. एका ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो या पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी नेहा विक्रमनाशोस्ति प्रत्यवायोर विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया. आता एका ते भीता सांख्य म्हणजे काय, ही सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझं येतं. आता बुद्धियोगू निश्चित अवधारी पा. आत्ता पहिले तुला सांगितलं सगळं सांख्य मार्ग सांगितलं, तो मुकुलित सांगितला. मुकुलित म्हणजे संक्षिप्तपणे थोडक्यात सांगितला, पूर्ण नाही सांगितलं, मोकळा करून नाही सांगितला. अजून कळी मुकुलितच आहे असं ते. आता इथून पुढे मी तुला सांगतोय तो बुद्धियोग सांगतोय, म्हणजे कर्मयोग सांगतोय. तो कर्मयोग जो आहे तो कर्मयोग हा अशा पद्धतीने सांगेन की ज्याच्याद्वारा तुला कर्माचं बंधन प्राप्त होणार नाही. कारण हे कर्मबंधच सगळं काय जे आहे जीवनाला, मनुष्याच्या जीवनाला कारणीभूत तर काय असेल तर कर्मबंधच आहे. कर्मबंधाशिवाय दुसरं काही मनुष्याच्या जीवनाला कारणीभूत नाही आहे. म्हणून सांगितलं की आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. आता मी तुला हे निश्चित सांगतो म्हणाले, काय कर्मयोग निश्चित सांगतोय, तू लक्ष दे. काय ज्या कर्मयोगाच्या द्वारा काय होईल, जया बुद्धियुक्ता जहाली या पार्था कर्मबंधू सर्वथा बाधून पवे. बुद्ध्यायुक्तो ज्या आहे ना ते वाक्य, बुद्ध्यायुक्तो या पार्थ कर्मबंधम प्रहासती. ज्या बुद्धियोगाच्या योगाने तू कर्म करायला लागलास की काय होईल, बुद्धियोग या शब्दाचा अर्थ कर्मयोग आहे. ज्या कर्मयोगाच्या युक्तीने जर तू कर्म करायला राहिलास तर काय होईल, तुला कर्मबंध कधीही लागणार नाही, बंधन प्राप्त होणार नाही. स्वकर्मसूत्र घृतितोही लोका. माणसाची जी काही स्थिती आहे ती स्वतःच्या कर्मानुसार आहे. तर ते स्वतःच्या कर्मामुळे माणूस इकडे तिकडे फिरतो. रामाला जे काही वनवास प्राप्त झाला, लोक म्हणतात काही काही त्याला कारणीभूत आहे. वरवर पाहता आपल्याला ते उत्तर योग्यही वाटतं, कारण ते दिसतं आपल्याला तसं. पण राम आणि सीता ज्यावेळेस पहिल्या दिवशी त्या वडाच्या झाडाकडे झोपले होते, तिथं तो निषाद आला होता. निषाद राजा तो नावाडी, त्या रामाचा मित्र आहे ना तो. तर ते रात्री तो आणि लक्ष्मण त्या दोघांचं संरक्षण करत ज्यावेळेस उभे होते, त्यावेळेस तो म्हणत होता की अरे हा राजकुमार, ही सीता राजकुमारी, हिला कधी पायाला म्हणजे हिच्या जमिनीला कधी पाय लागला नाही. म्हणजे कारण काय व्यवस्थित सगळं होतं ना, चांगल्या मृदू आसनावर झोपायची सवय यांना, परिस्तरणावर झोपायची सवय. आज कुठं गवतावर हे झोपलेत, काय यांच्यावर परिस्थिती आली. आणि या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत कोण असेल तर ती कैकेयी आहे असं तो म्हणाला. त्यात लक्ष्मण म्हणाला की असं नाही आहे, कैकेयी कोणाला कारणीभूत नाही, तुला रहस्य सांगतो म्हणाला. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती ती कुबुद्धी रेखा. म्हणजे सुख आणि दुःख कोणीच कोणाला देत नाही.
आपल्याला हे दुःख देतं, आपल्याला हे सुख देतं असं आपल्याला वाटतं, पण ते कोणीच कोणाला देत नाही. ही असं वाटणं हे योग्य बुद्धी नाही, तर ती काय आहे? कुबुद्धी आहे. अहंकरोमी ती वृथाभिमान, हा मी करतो असं जे आपल्याला वाटतं तो सुद्धा अभिमान व्यर्थ आहे. मग काय आहे? तर म्हणाले स्वकर्म सूत्र ग्रथितो ही लोक. माणसाला जे काही सुख मिळतं, जे काही दुःख मिळतं, किंवा माणसाकडून जो काही कर्तव्य कर्म होतं, कर्तृत्व वगैरे गाजवलं जातं, ते सगळं त्या सगळं स्वकर्म सूत्रानुसार चालतं. मागच्या जन्माची जी 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 कर्म आहे ती कर्म तुम्हाला नाचवतात. त्या सुप्त कर्मांच्या द्वारा हे सगळं चालतं. हे झालं कर्मबंधन. या कर्मबंधाच्या द्वारा मनुष्य मोक्षाला जाईल, मोक्षाला नाही जात पण स्वर्गात वगैरे जाईल. आणि याच कर्मबंधाच्या द्वारा मनुष्य जन्माला येईल, किंवा याच कर्मबंधाच्या द्वारा मनुष्य खालच्या योनीला जाईल. रमणीय चरणाहा रमणीयां योनिमापद्यन्ते, कपूय चरणाहा कपूयां योनिमापद्यन्ते, असं जे वाक्य आलेलं आहे की त्यांचं आचरण रमणीय आहे, ते चांगल्या योनीला जातात. त्यांचं आचरण कपूय म्हणजे चांगलं नाही आहे, वाईट आहे, ते खालच्या योनीला प्राप्त होतात वगैरे सांगितलं. म्हणजे हे त्याला कर्मबंध. या कर्मबंधाला कर्मयोगाची जर जोड दिली, कर्म तर करणं कोणाला चुकलेलं नाही, हे लक्षात ठेवा. असं आहे की कर्म मी करत नाही असं म्हणणारा मूर्ख आहे. कारण बरोबर पूर्ण भगवंतांनी स्पष्ट सांगितलंय, कर्म न करणं हे फार मूर्खपण आहे. कारण कर्म नाही जर केलं तर तुझी शरीर यात्रा सुद्धा चालणार नाही. देह जर चालवायचा असेल तर कर्म करावं लागेल ना, हात पाय हलवावे लागतील, खावं लागेल, प्यावं लागेल, आदान प्रदान करावं लागेल, विहरण उत्सर्ग वगैरे सगळं करावं लागेल, आहे की नाही. म्हणजे शरीर चालावं यासाठी का होईना तुला कर्म करणंच आहे. असं कधीच अवस्था होणार नाही की मी कर्म करणार नाही. कुठल्याही अवस्थेमध्ये नैष्कर्म्य या शब्दाचा अर्थ कर्मरहितता नाही आहे. नैष्कर्म्य या शब्दाचा अर्थ पुढे वेगळा अर्थ सांगितला आहे, पण कर्माचा अभाव हे शक्य नाही, नाहीतर शरीर चालणार नाही. जिथे तुम्ही कर्म करणार नाही, हालचाल करणार नाही, हालचाल ही एक कर्मच आहे की. न्यायशास्त्राच्या परिभाषेमध्ये उत्क्षेपणा, अपक्षेपणा, आकुंचन, प्रसारण आणि गमन हे 5 कर्म आहेत. आपण असं वर फेकतो, हे एक कर्म आहे. खाली असं खाली चेंडू टाकतो, हे एक कर्म आहे. पाय पसरतो, पाय आखडून घेतो, हे कर्म आहे. चालतो, ही सगळी कर्म आहे. तर ही सगळीच्या सगळी कर्म आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की हे केल्याशिवाय तर तुम्हाला तुमचं शरीर चालणार नाही. त्यामुळं कर्म तर तुम्हाला करावेच लागणार आहे कुठल्याही अवस्थेमध्ये. फक्त त्या कर्माचं बंधन तुम्हाला लागणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कर्म मी सोडून देतो, अगदी संन्यासी झाला तरी त्याला कर्म सोडणार नाही. कारण काही संन्यास आश्रमाचे कर्म त्याला लागतील ना. श्रवण म्हणून नाही, ध्यासनात तरी काही कर्म लागेल की नाही. श्रवण करणं हे कर्मच झालं की एक प्रकारे वेदांताचं श्रवण करायचं ते तरी झालं तिला. फक्त एकच आहे, कुठल्याही अवस्थेत कर्म जरी असते ते कर्माचं बंधन आपल्याला लागणार नाही याचा विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, कर्मयोगाचा आश्रय घेतला पाहिजे. कर्मबंधन तोडण्यासाठी, कर्मबंधन आपल्याला लागू नये, कर्माचं बंधन प्राप्त झालं तर आपण संसारातच फिरूत, पण कर्मबंधन जर प्राप्त नाही झालं तर आपण मुक्त होऊ. मुक्तीचा मार्ग आपला प्रशस्त होईल. त्यासाठी कर्मयोगाचं आचरण करावं लागेल. ते सांगतायत की बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. ज्या कर्मयोगाच्या योगाने तू राहिलास तर काय होईल, तर तू कर्मबंधापासून दूर होशील, किंवा कर्मबंध तू सोडून देशील, किंवा कर्मबंध तुझं सुटेल, ते सांगतात. म्हणून जैसे वज्र कवच लेईजे मग शस्त्रांचा वर्खाव साईजे परी जैतेची ऊर्जा अचून पिता. त्यांना एक उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी की जसं युद्धामध्ये वज्र कवच तुम्ही धारण करता, युद्ध करणारे लोक कवच धारण करतात, त्याच्यावर कितीही शस्त्रांचा मारा झाला तरी ते सगळं त्या कवचाला लागतं. युद्ध वगैरे सगळं झालं की तुम्ही काढलं तर तुम्ही जशा तसे राहता की त्या कवचाच्या साहाय्यानं तुम्हाला काही त्रास होत नाही. तुमचं संरक्षण जसं होतं तसं हे कर्मयोग हे तुमचं कवच आहे. या कर्मयोगाच्या द्वारा त्या कर्माचं बंधन तुम्हाला प्राप्त होणार नाही. तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्षतू उरला असे. या कर्मयोगाच्या अर्थ यानं दोन्ही साध्य होतं. ऐहिकही साध्य होतं आणि श्रेयसही साध्य होतं. म्हणजे प्रेय आणि श्रेय असे 2 मार्ग आहेत. ऐहिकाला प्रेय म्हणतात आणि मोक्षाला श्रेय म्हणतात. श्रेयस मार्ग आणि प्रेयस मार्ग. प्रेयस मार्ग काय असतं की साधारणपणे जे संसारी लोक आहेत त्यांची दीर्घदृष्टी नाही,
ते प्रिय मार्ग स्वीकारतात. त्याला लघुदृष्टी म्हटलंय कठोपनिषदकाराने की प्रेयो वृणीते, ज्याची दृष्टी लघु आहे किंवा जो संसारापुरताच विचार करतो, स्वार्थाचाच विचार करतो, साधारणपणे प्रपंचाचाच विचार करतो, असा जो जीव असेल किंवा जो कोणी असेल तो काय करतो, प्रिय मार्ग घेतो. पण ज्याची दृष्टी दीर्घ आहे, लांब आहे, संसाराच्या पलीकडे विचार करतो, तो श्रेय मार्ग स्वीकारतो असं त्यांनी सांगितलं. तर या श्रेय आणि प्रेयामध्ये आपल्याला दोन्ही पाहिजे. आपल्यासारख्यांचं काय आहे की आपण काही पूर्ण ज्ञानाचे अधिकारी नाही आहोत, हे लक्षात घ्या. आपण ज्ञानाचे अधिकारी नाही आहोत. आणि कर्म तर आपल्याला नको वाटायला लागलं, कर्माचं तर बंधन नको वाटतं आपल्याला. कर्म तर करणं आपलं सुटणार नाही, कारण आपण कर्ममार्गाचेच अधिकारी आहोत. त्यामुळे आपण मग कर्म नाही केलं तर उलट आपल्याला पाप लागेल. सांगितलेले जे कर्म आहेत ते जर नाही केले वेदांताच्या नावाखाली, म्हणजे अधिकार नसताना जर म्हटलं तुम्ही की नाही मी नित्यशुद्ध बुद्धमुक्त ब्रह्म आहे, मला काही करायची गरज नाही आहे, स्नानाची गरज नाही की कशाचीच गरज नाही, मी अहम ब्रह्मास्मी असं नुसतं जर म्हटलं तर काय होईल, पाप लागेल. ही स्थिती नाही प्राप्त होणार तुम्हाला. उलट तुमची स्थिती पापाकडे जाईल, तुमचा मार्ग जो आहे तो पापाकडे जाईल. म्हणून तुम्हाला कर्ममार्ग आपल्यासारखं आचरण करण्याचं आहे. मग त्यात आपल्याला ऐहिक पण पाहिजे आणि मोक्ष पण पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला हा मधला मार्ग त्यांनी दिला की कर्मयोग. काय करायचं, तसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्ष तू उरला असे, जे तर पूर्वानुक्रम जसे चोखाळता या दोघांच्या मध्ये मोक्षक्रम, यातून काय ऐहिक राज्याची सुखाची हानी होत नाही, ऐहिक न नशे, आणि मग मोक्षही उरतो. असा या दोघांच्यामध्ये व्यवस्थित एक प्रकारचा क्रममार्ग पण दिसून देतो आपल्याला. म्हणून कर्माधारे राहते परी कर्मफळ न निरीक्षजे, जैसा मंत्रज्ञ न बधीजे भूतबाधा. कर्माच्या द्वारा आपण म्हणजे कर्माधारे राहते म्हणजे आपलं कर्म करायचंच आहे आपल्याला. मग कर्मयोग करायचा म्हणजे काय करायचं, तर कर्मफळ पाहायचं नाही, कर्म करत राहायचं. पण कर्माचं फळ कसं आहे, आपल्याला पाहिजे तसं आलं का नाही आलं याचा आपण विचार करायचा नाही, कर्म करत राहायचं एवढंच. एवढं जर केलं तर म्हणाले तुम्हाला ही कर्मबाधा बाधत नाही. जसं एखादा मंत्रज्ञ आहे त्याला भूतबाधा बाधते का, भूत काढते की नाही ते, पण ते भूत त्याला बाधत नाही. चांगला मंत्रज्ञाच्या बाबतीत सांगितलं, अर्धवट असेल तर सोडून द्या. जो चांगला मंत्रज्ञ आहे की ते काय करतात, भूत काढताना ते आधी स्वतःचा आधी हे करून घेतात, दशदिशा रक्षण करून घेतात स्वतःचे. दशदिशा रक्षण करून घेऊन स्वतः मग ते भूतबाधा काढतात, उगीच काढत नाही. अर्धवट एखादा नवीन असेल तर ते डायरेक्ट भूताला काढायला ते भूत याच्या बरगडून बसतं. तर ते तसं नाही. तो दृष्टांत यांनी काय दिला, जैसा मंत्रज्ञ न बधीची भूतबाधा. म्हणजे मंत्रज्ञ भूतबाधा काढतो, पण ती भूतबाधा त्याला जशी लागत नाही तसं तुम्ही कर्म करता आणि कर्माच्या फळाकडे लक्ष नाही दिलं म्हणजे ते कर्माची बाधा तुम्हाला लागत नाही. हे इतकं सोपं त्यांनी सांगितलंय दृष्टांत. तियापरीची सुबुद्धी आपू झाली या निरवधी, हा असताची उपाधी आकळू न सके. स्वधर्माप्रमाणे आचरण करायचं म्हणजे त्या कर्मयोगाप्रमाणे. तियापरीची सुबुद्धी म्हणजे तियापरी म्हणजे कर्मयोगाप्रमाणे जे सुबुद्धी लोक आपलं म्हणजे कर्म सतत करत राहतात, त्याला कुठलाही मर्यादा ठेवत नाही. निरवधी या शब्दाचा अर्थ किती दिवस करायचं तर ते करत राहायचं. अमुक इतके दिवस केलं पाहिजे असं त्याचं बंधन म्हणजे हे नाही आहे, काय अवधी नाही आहे की तुम्हाला एका दिवसातच सगळं होईल, नाही 100 दिवसाचं अनुष्ठान केलं म्हणजे मोक्ष होईल. मोक्षाला असं नाही होत. चित्तशुद्धी होऊन ज्ञानप्राप्तीसाठी चित्त किती दिवसात तयार होईल हे नाही सांगता येत. हे तुमच्या त्या ह्याच्यावरच आहे. हे तुमच्या काय म्हणतात, तुमच्या ठिकाणी मळ किती साचलाय, तमो मार्गाचा किंवा रजो मार्गाचा मळ किती साचलाय, ती किती खोलवर गेलाय त्यावर हे सगळं अवलंबून आहे. तमो मार्गाचा आणि रजो मार्गाचा हे सगळं. त्यामुळं त्याचा अवधी असा अमुक नाही. म्हणून तर भागवताच्या बाबतीत ते सांगत असताना किंवा पुराणात सांगत असताना सगळ्यांनी सांगितलं की भागवत किती वेळा ऐकावं, आलयम म्हणलं. जोपर्यंत तुमचा लय होत नाही म्हणजे तुम्ही मोक्षाला जात नाही तोपर्यंत तुम्ही भागवत ऐकायचं. तसंच हे कर्ममार्ग किती दिवस आचरायचा, अशा पद्धतीचा कर्मयोग फळाकडे लक्ष न देता किती दिवस करायचं, निरवधी, किती जितकं होईल तितकं. म्हणजे काय होईल,
हा असताची उपाधी आकळू न सके, हा कर्मबंध कर्माची उपाधी जरी तुमच्या पाठीमागे असली तरी हे उपाधी तुम्हाला आकळू शकत नाही, म्हणजे तुम्हाला बांधू शकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही कर्म केलं म्हणजे जे तर संचरे पुण्य पाप, या अशा पद्धतीने कर्म केल्याने काय होतं, पुण्यही लागत नाही आणि पापही नाही लागत. जे तर संचरे पाप जे सूक्ष्म अतिनिष्कंप गुणत्रयादी लेपन लगती जेथ, तिन्ही गुणांचा लेप लागत नाही. सत्वगुणही लागत नाही, रजोगुणही लागत नाही, तमोगुणही लागत नाही. अर्जुनाचे पुण्यवशे जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे तरी अशेखही नाशे संसार भय. जर अर्जुनामध्ये थोडं जरी पूर्वपुण्य असलं आणि त्या पुण्याच्या योगानं जर तो कर्मयोग तुझ्या बुद्धीत प्रकाशित झाला, तुझ्या किंवा कोणाच्या बुद्धीत, तर तेवढ्या एका थोडं जरी कर्मयोग प्रकाशित झाला आणि कळलं, त्याचं थोडं जरी आचरण घडलं तरी संपूर्ण संसाराची भीती ते नष्ट करतं, संसार भय नाशन करतं. म्हणजे सगळा कर्मयोग नाही आचरला तरी चालतो. स्वल्पमप्यस्य धर्मशास्त्र आहे ते महत्व, याचं उत्तर आहे. सगळं संकट ते नष्ट करतं असं त्यांनी सांगितलं. थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ सदैव श्री दत्तास्मान पाहि देवादिदेव. तन्नो माता त्वं पिता त्वं